ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. प्रिया व नागराज या दोघांनीही प्रतिमाला किडनॅप करण्याचा प्लॅन बनवलेला असतो, परंतु तोच प्लॅन सायली उधळून लावणार असते. ऐनवेळी सायलीला शोधत अर्जुन मंदिरात पोहोचणार असतो. प्रिया नागराज यांनी प्रतिमाला किडनॅप करण्यासाठी पाठवलेले गुंड अर्जुनच्या कचाट्यात सापडतात. अर्जुन त्या गुंडांची जबरदस्त धुलाई करत प्रतिमाचा जीव वाचवणार असतो आणि हे घडणार असतं फक्त आणि फक्त सायलीमुळे. तर प्रतिमा किडनॅप होत असताना सायली वेळेवरती तिथे कशी पोहोचणार, प्रियाचा डाव कसा उधळून लावणार व अर्जुन ऐनवेळी तिथे पोहोचत गुंडांची धुलाई करून प्रतिमाचा जीव कसा वाचवणार ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अर्जुनने व सायलीने मधुभाऊंची भेट घेऊन ते दोघेही ज्यावेळी पोलीस स्टेशनच्या बाहेर पडतात तर सायली अर्जुनशी काहीच बोलत नसते. अर्जुनला त्याचा खूप जास्त त्रास होतो. अर्जुन सायलीला विचारतो की तुम्हाला काय झालं आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास होतो आहे का, तुम्ही माझ्याशी का बोलत नाही आहात, हे बघा माझं काही चुकलं असेल तर मला सांगा. सायली त्याच्याशी काहीच बोलत नसते. ती तरातरा तशीच पुढे निघून येतो. अर्जुन परत सायलीला विचारतो की मिसेस सायली प्लीज बोला ना माझ्याशी, तुम्ही माझ्याशी का बोलत नाहीत. इतक्यातच सायली रिक्षा पकडते व तिथून जायला निघते. अर्जुन तिथे सायलीला थांबवतो व म्हणतो की चला ना मी तुम्हाला घेऊन जातो घरी. तेव्हा सायली चिडूनच म्हणते की त्याची काहीच गरज नाही आहे सर, आणि सायली तेथून निघून जाते. अर्जुन आता खूपच विचारात पडतो. त्याला त्याचा खूप जास्त त्रास होतो. अर्जुनला कळत नसतं की त्याच्याकडून नक्की अशी काय चूक झाली आहे की सायली त्याच्याशी आबोला धरते. त्याचनंतर अर्जुन घरी आलेला असतो. अर्जुन घरात येऊन पळतच आपल्या रूममध्ये जातो. रूममध्ये देखील तो सायलीला हाका मारतो. सायलीची शोधाशोध करतो, परंतु सायली घरात कुठेही त्याला भेटत नाही. तर सायली घरात भेटत नसल्याने अर्जुन पूर्णाची व कल्पनाला विचारतो की सायली आली होती का घरी, ती कुठेच का दिसत नाही आहे. तेव्हा कल्पना म्हणते की अर्जुन अरे तू वेडा आहेस का, तुझी बायको तुला डबा देण्यासाठी ऑफिसमध्ये आली होती ना, आणि आता ती कुठे गेली आहे याकडे तुझंच लक्ष नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की तसं नाही आहे मम्मा, अगं मला डबा देऊन ती मधुभाऊंना भेटायला जाणार होती. मी मधुभाऊंना भेटून आलो आहे, परंतु त्यानंतर ती कुठे गेली मला कळत नाही आहे. ती माझ्यासोबत तर आलेली नाही आहे. तेव्हा पूर्णाची अर्जुनला सांगते की हे बघ तू कुसुमकडे जा, नक्कीच सायली तुला तिथे भेटेल. कदाचित मधुभाऊंची भेट घेऊन तिला तिकडे जावंच वाटलं असेल, किंवा आता दिवाळी तोंडावरती आले आहे ना, आश्रमातील मुलं काका काकू कुसुमताई यांना भेटावं असं वाटत असेल म्हणून कदाचित त्यांच्याकडे गेली असावी. तेव्हा अर्जुन तिथे आता विचार करतो की पूर्णाची म्हणते आहे तेच बरोबर आहे. त्याचनंतर अर्जुन हा कुसुमची जाऊन भेट घेतो. कुसुमच्या घरी देखील अर्जुनला सायली कुठेच भेटत नाही. अर्जुनला आता मोठा धक्काच बसतो. कुसुम त्याच्यावरती चिडते आणि त्याला म्हणते की काय हो अर्जुन सर, आता कोणत्या गोष्टीने माझ्या सायलीला दुखावलं आहे की तुम्हाला काहीच न सांगता ती घरातून निघून गेली. हे बघा सायलीने तुम्हाला काही सांगितलं होतं का, तुमच्या दोघांमध्ये कोणत्या बाबतीत वाद झाले आहेत का. तेव्हा अर्जुन सांगतो की तसं काहीच झालेलं नाही आहे कुसुमताई, आणि तुमचा गैरसमज झाला असेल. हे बघा मी तर मिसेस सायलीना काहीच बोलून दुखावलेलं देखील नाही आहे. माझ्या हातून देखील कोणती चूक नाही झाली, आमच्यात वादही झालेले नाही आहेत. सकाळी तर त्या खूप खुश होत्या, परंतु अचानकपणे त्या मधुभाऊंना भेटायला गेल्या आणि त्यांनी मला फोन देखील केला होता. मधुभाऊंना भेटण्यासाठी त्यांना परवानगी हवी होती. त्याचनंतर मी देखील मधुभाऊंची भेट घेतली, परंतु सायली तिथून रागाने निघून आली होती आणि आता कुठे गेली आहे मला कळत नाही आहे. तुम्ही फोन करून प्लीज विचारता का त्यांना. तेव्हा कुसुमताई म्हणते की ठीक आहे मी विचारते, परंतु हां यात जर तुमचा दोष असेल आणि तुमच्यामुळे जर सायली रागावून जर कुठे निघून गेली असेल ना तर मी तुम्हाला सोडणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की कुसुमताई सर्वात जास्त महत्त्वाचं आता सायली सापडणं आहे. आपल्या दोघांमधले वाद आपण आता बाजूला ठेवूयात. कुसुम अर्जुन दोघेही सायलीला सतत फोन ट्राय करत असतात, परंतु सायली कोणाचाच फोन उचलत नसते. अर्जुन व कुसुम दोघांनाही आता खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. तर इकडे किल्लेदारांच्या घरी प्रियाने जबरदस्त प्लॅन बनवलेला असतो प्रतिमाला किडनॅप करण्यासाठीचा.
आणि नागराजने देखील त्याचं काम फत्ते केलेलं असतं. त्याने काही गुंडांना फोन करून त्या मंदिरात जायला सांगितलेलं असतं व प्रतिमाचा त्यांना फोटो देखील पाठवलेला असतो. तर प्रिया व नागराज या दोघांचाही प्लॅन तयार असतो. आता फक्त प्रतिमा मंदिरात जायचं बाकी राहिलेलं असतं. तर प्रतिमा मात्र रविराजांशिवाय मंदिरात जायला तयारच नसते आणि प्रियाला काहीही करून तो प्लॅन सक्सेसफुल करायचाच असतो. कारण प्रतिमा जर किल्लेदारांच्या घरात राहिली तर प्रियाचं भांडं लवकर फुटेल याची तिला भीती वाटत राहते. तर तिथे आता प्रिया विचार करते की प्रतिमा किल्लेदाराशिवाय कुठेच यायला तयार नाही आहे. किल्लेदार तर किल्लेदार, त्याला गोड बोलून मला गुंडाळता तर येईल आणि तोचपर्यंत नागराजने पाठवलेले गुंड प्रतिमाला किडनॅप करतील. ना रहेगा बांस ना बजेगी बासुरी असा विचार करत तिथे प्रतिमाला प्रिया म्हणते की ठीक आहे आई, तुला बाबांच्या व्यतिरिक्त कुठेही जायचं नाही आहे ना, तर आपण तिघे मिळून जाऊयात ना मंदिरात, मी बाबांना बोलावते. तेव्हा प्रतिमा खूपच खुश होते. तर रविराज प्रतिमाला मंदिरात जायचं आहे म्हटल्यानंतर लगेचच तयार होतात. त्यानंतर ते तिघेही मंदिरात जाण्यासाठी निघतात. नागराज मात्र खूपच घाबरलेला असतो. प्रिया त्याला सांगते की काहीही झालं तरी देखील आजचा प्लॅन आपल्याला सक्सेसफुल करायचा आहे, प्रतिमाला किडनॅप करायचं आहे. तेव्हा नागराज तिथे विचारतो की परंतु कसं शक्य आहे प्रिया, अगं प्रतिमा वहिनीसोबत दादा देखील आहे आणि दादा जर असेल तर आपण प्रतिमा वहिनींना किडनॅप कसं करू. तेव्हा प्रिया म्हणते की तुम्ही फक्त तुमची माणसं तयार ठेवा, मी तुमच्या माणसांना खून केली की ते मंदिरातून प्रतिमाला गायब करतील. आणि किल्लेदाराचं काय हो, त्या किल्लेदाराला असं चुटकीसारखी गुंडाळून ठेवेल मी. त्याला एकदा का बोलण्यामध्ये अडकवलं की प्रतिमा एकटी पडेल आणि प्रतिमा एकटी पडली की संधी साधून तुमची माणसं तिला गायब करतील. आहे की नाही सोपं. तेव्हा तिथे नागराज प्रियाच्या प्लॅनचं कौतुक करतो. अर्जुनने सायली गायब आहे ही बातमी तिथे चैतन्याला देखील दिलेली असते. अर्जुन चैतन्याला म्हणतो की आपल्याला लवकरात लवकर मिसेस सायलींचा शोध घ्यायचा आहे. जर त्या नाही सापडल्या तर कुसुमताई मला माफ करणार नाहीत आणि मला कळत नाही आहे चैतन्य की मिसेस सायली माझ्यावरती का रागवल्या असतील. माझ्या तर हातून कोणती चूक झालेली नाही आहे. चैतन्य तिथे विचारतो की वेग अर्जुन, सकाळी निघत असताना तू सायली वहिनीशी काही बोलणार होता ना, तू ते तर सांगितलेलं नाही आहेस ना, कदाचित त्याच कारणाने त्या चिडल्या असतील तर. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही चैतन्य, मी त्यांना सरळ सरळ विचारलंच नव्हतं, असंच कोड्यामध्ये विचारलं होतं आणि त्यांच्याकडून उत्तर काढून घेतलं होतं. तर त्याचनंतर अर्जुनच्या डोक्यात प्रकाश पडतो. अर्जुन तिथे चैतन्याला म्हणतो की 1 मिनिट चैतन्य, मला मम्मा सांगत होती की सायली माझ्यासाठी डबा घेऊन ऑफिसमध्ये आली होती. ज्यावेळी आपण दोघं बोलत होतो त्यावेळी सायलीने आपल्यातलं बोलणं तर ऐकलं नसेल ना आणि कदाचित त्याचमुळे ती चिडली असावी. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन, तू जो विचार करतो आहेस तो अगदी योग्यच आहे. कदाचित सायली वहिनीने तेच ऐकलं असावं आणि म्हणूनच ती तुझ्यावरती खूप जास्त चिडली आहे, तुझ्याशी बोलत नाही आहे. परंतु सायली वहिनीचा हा गैरसमज लवकरच दूर व्हायला हवा आहे. नाहीतर सायली वहिनी जर तुझ्या आयुष्यातून आत्ताच निघून गेली तर सगळं काही फिसकटेल. तुला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सर्वांच्या समोर घेऊन यावं लागेल अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही चैतन्य, असं काहीच होता कामा नाही. मी मिसेस सायलींची समजूत काढतो, परंतु त्या कुठे आहेत हेच मला कळत नाही आहे. चैतन्य अर्जुनला धीर देतो. तो म्हणतो की हे बघ अर्जुन, तू जास्त पॅनिक नको होऊ, स्वतःला त्रास करवून नको घेऊ. सायली वहिनी आपल्याला सापडतील, आपण शोधूयात ना. तू कुसुमताईकडे पाहिलंस का. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी कुसुमताईच्या घरूनच आलो आहे, तिथे देखील मिसेस सायली कुठेच नाही आहे आणि आता कुसुमताई देखील माझ्यावरतीच चिडले आहेत. त्या म्हणतायत की जर माझ्यामुळे जर सायली दुखावल्या गेल्या असतील तर त्या मला माफ नाही करणार. अर्जुन दोन्ही बाजूने कोंडीत अडकलेला असतो. त्याला काय करावं काहीच सुचत नाही. तर चैतन्य अर्जुनला म्हणतो की हे बघ अर्जुन, मी देखील सायली वहिनींना शोधण्याचा प्रयत्न करतो. तुला भेटल्या तर तू सांग, मला भेटल्या तर मी सांगतो. दोघेही आता सायलीला शोधण्यासाठी सज्ज असतात. तर त्याचनंतर अर्जुनच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि अर्जुनच्या लक्षात येतं की हां, इथे एकमेव जागा अशी आहे की सायली तिथे जाऊ शकते. आणि अर्जुनला मागचा एक प्रसंग आठवतो की ज्यावेळी महिपतच्या घशात ते आश्रम जाणार होतं त्याच वेळेस सायली घर सोडून निघून गेली होती आणि ती निघून गेली, परंतु ती जाऊन मंदिरात गेली होती
अर्जुनला आता लक्षात येतं की मिसेस सायली मला मंदिरातच भेटू शकतात. मला आता मंदिरात जावं लागेल आणि तिथे जर नसतील तर मग मी त्यांच्यासाठी पोलीस कंप्लेंट देईल. पोलिसांना घेऊनच त्यांचा शोध काढेन आणि त्यानंतर त्यांचा गैरसमज देखील दूर करेन. तर इकडून प्रिया, नागराज, रविराज व प्रतिमा चौघेही मंदिरात आलेले असतात. मंदिरात आल्यानंतर ते चौघेही ज्यावेळी देवी आईला नमस्कार करत असतात इतक्यातच प्रतिमाचं लक्ष सायलीकडे जातं आणि सायली खरोखरच मंदिरामध्ये असते. खूप रडत असते, खूप जास्त पॅनिक झालेले असते, त्रास करून घेते. प्रतिमा सायलीजवळ जाते आणि तिला विचारते की सायली, तू इथे कशी काय? तेव्हा सायली मागे वळून पाहते तर तिच्यासमोर प्रतिमा असते. त्याचबरोबर तिचं लक्ष ज्यावेळी दुसरीकडे जातं तेव्हा तिच्या लक्षात येतं की प्रतिमा एकटीच आलेली नाही आहे, तर रविराज सर, प्रिया, नागराज हे सगळेच जण तिथे आहेत. तेव्हा प्रतिमा खूप काळजी करायला लागते सायलीची. सायली तिथे म्हणते की काही नाही प्रतिमा त्या, मला खूप जास्त अस्वस्थ वाटत होतं. आता दिवाळी तोंडावरती आली आहे ना, मला मधुभाऊ कधी एकदा जेलमधून सुटतायत असं वाटतं आहे. तेव्हा तिथे प्रतिमा म्हणते की सायली, हे मधुभाऊ कोण आहेत? तेव्हा सायली म्हणते की माझे वडील. ज्या आश्रमात मी लहानाची मोठी झाले ना, तिथे त्यांनीच माझा सांभाळ केला होता आणि आता ते एका खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये आहेत. परंतु प्रतिमा आत्या, त्यांच्यावरती खोटे आरोप लावले गेले आहेत. खरी गुन्हेगार तर ती साक्षीच आहे. परंतु सत्याचा विजय केव्हा होणार? यावर्षी देखील मला मधुभाऊंच्या व्यतिरिक्तच ही दिवाळी साजरा करावी लागते, याचीच खूप मोठी खंत आहे प्रतिमा आत्या. तेव्हा प्रतिमा सायलीला म्हणते की तू काळजी करू नकोस, अर्जुन आहे ना तुझ्यासोबत, अर्जुन सगळं काही ठीक करेल. प्रतिमाचा देखील अर्जुनवरती खूप जास्त विश्वास बसलेला असतो. सायली खूपच चिडते, परंतु ती स्वतःला शांत ठेवते. सायली मनोमन विचार करते की काय सांगू प्रतिमा आत्या, तुम्ही, मधुभाऊ, कुसुमताई सगळेच जण ज्या अर्जुन सरांवरती विश्वास ठेवत आहेत त्याच अर्जुन सरांनी खूप मोठी फसवणूक केली आहे. मधुभाऊंना ते लवकरात लवकर जेलच्या बाहेर काढणार नाही आहेत, परंतु या सगळ्यांमध्ये त्यांचा स्वार्थ काय आहे हे देखील मला कळत नाही आहे. तेव्हा तिथे आता प्रतिमा विचारते की कुठे हरवलीस तू? तर सायली म्हणते की काही नाही प्रतिमा आत्या, मी देवी आईला साकडंच घालत होते की माझे मधुभाऊ लवकरात लवकर या खुनाच्या आरोपातून मुक्त होऊन माझ्या घरी परत येऊ देत. आमची लहान लहान मुलं देखील दुसरीकडे राहत आहेत. एकदा का तो खून साक्षी शिकरेनेच केला आहे हे सत्य लवकरात लवकर समजलं तर माझे मधुभाऊ सुटतील आणि मग आश्रम पुन्हा चालायला लागेल. माझी मुलं जी दुसरीकडे राहत आहेत ती मुलं देखील मधुभाऊंसोबत त्याच आश्रमात राहतील. प्रतिमा तिथे आता सायलीला सांगते की हे बघ, तू काळजी करू नकोस सायली, मी आहे ना आणि अर्जुन देखील आहे. तुझ्या मधुभाऊंना काहीच नाही होणार आणि लवकरच ते जेल बाहेर येतील. अर्जुन त्यांना काढेल. प्रिया तिथेच आता नागराजला सांगते की हाच तो मोका आहे. हे बघा, आपल्याला काहीही करून प्रतिमाला किडनॅप करायचं आहे. तेव्हा नागराज तिथे म्हणतो की कसं शक्य आहे? ही तिची खरी मुलगी सायली तिच्या जवळ आहे ना, आणि ती जवळ आहे म्हटल्यानंतर आपण कसं किडनॅप करणार आहोत वहिनींना? तेव्हा प्रिया म्हणते की आता आर या पार, आज काहीही चालं तरी प्रतिमा गायब व्हायलाच पाहिजे. त्या सायलीला देखील कसं गुंडाळायचं ते मी बघते. तर तिथे आता प्रिया सायलीजवळ जाते आणि ती म्हणते की सायली, तू इथे कशी काय? तेव्हा सायली म्हणते की मी मधुभाऊ लवकर बाहेर पडावेत यासाठी देवीकडे प्रार्थना करायला आले होते. रविराज, प्रतिमा दोघेही सायलीला धीर देत असतात, तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. नागराजचे गुंड आता तिथे हजर झालेले असतात. ते गुंड नागराजला इशारा करतात. नागराज त्यांना थांबायला सांगतो. प्रिया तिथे नागराजला इशारा करते आणि प्लॅनमध्ये तिने बदल केलेला असतो. काहीही करून तिला प्रतिमाला एकटं पाडायचं असतं. तर इतक्यातच मंदिरामध्ये अर्जुन देखील आलेला असतो आणि अर्जुनचा अंदाज आता खरा ठरलेला असतो. सायली खरोखर त्याला मंदिरात भेटणार असते, परंतु त्याचबरोबर अर्जुन सायली दोघे मिळून प्रियाचा प्लॅन फ्लॉप करणार असतात. तर नागराज तिथे रविराजांना म्हणतो की दादा चल ना, आपण दुसरीकडे जाऊन बोलूयात. यांचं बायकांचं यांचं चालू आहे, या छान गप्पा मारतायत ना. तेव्हा तिथे आता रविराज सांगतात की हो, मला देखील एक महत्त्वाचा फोन करायचा आहे, चल आपण जाऊयात. आणि त्यानंतर रविराज व नागराज दुसरीकडे मंदिरातच रविराज फोनवरती बोलत असतात. तर मुद्दाम प्रिया ही सायलीला बोलण्यात अडकवते आणि ती प्रतिमाला म्हणते की आई, तू दर्शन घे आणि गाडीकडे जा. हा,
तोपर्यंत मी सायलीशी गप्पा मारते. तर सायलीला प्रिया तिथे म्हणते की तुझं प्रत्येक वेळेसच काय असतं, प्रत्येक वेळेसच तुला माझ्या आईला बोलायलाच हवं आहे का? तेव्हा प्रियाला सायली म्हणते की हे बघ प्रिया, मी स्वतःहून प्रतिमा आत्यांना बोलायला आले नव्हते आणि इथे आमची अचानक भेट झाली आहे. मला माहिती देखील नव्हतं की प्रतिमा ते इथे येत आहेत. तेव्हा तिथे आता प्रिया म्हणते की सायली, तू खूप जास्त शातीर आहेस हा. तू माझ्या आई वडिलांना माझ्यापासून हिरावून घेण्याचा आता प्रयत्न करते आहेस. तेव्हा तिथे आता अर्जुन मंदिरात गाडीच्या खाली उतरून मंदिरात यायला निघालेला असतो. तर प्रतिमा आता पायऱ्या उतरत असते. तर तिथे आता प्रियाने नागराजला इशारा केलेला असतो. नागराज ज्यावेळी प्रतिमाला एकटीला पाहतो तर त्याचं लक्ष समोरून येत असलेल्या अर्जुनकडे केलेलंच नसतं आणि तिथेच आता नागराजने प्रतिमाला किडनॅप करण्यासाठी त्याच्या गुंडांना इशारा केलेला असतो. तर ते गुंड आता प्रतिमाच्या जवळ येऊन प्रतिमाला चाकूचा धाक दाखवत असतात. तर इकडे सायली तिथे आता प्रियाला सडेतोड उत्तर देते की हे बघ प्रिया, प्रतिमा त्यांना माझ्याशी भेटावंसं बोलावंसं वाटतं हे मला चांगलंच माहिती आहे, परंतु हे सगळं तू मुद्दाम करतेस, मुद्दाम त्यांना मनस्ताप देतेस, त्रास देतेस. अगं त्या तुझ्या आई आहेत ना, मग हे सगळं मुद्दाम का करतेस त्यांच्या बाबतीत? तेव्हा तिथे प्रिया चिडूनच म्हणते की हो करते, कारण माझी आई माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावरती प्रेम करते, तुला जीव लावते आणि हेच मला नको आहे. माझी आत्तापर्यंत तू सगळी माणसं हिरावून घेतली आहेस, माझा अर्जुन देखील, परंतु आता माझ्या आईवडिलांना तुला मी हिरावून घेऊ नाही देणार. तर प्रियाला सायली तिथे म्हणते की हे बघ मला वाद नको आहेत, आपण मंदिरामध्ये आहोत. इतक्यातच सायलीचं लक्ष खालती जातं. तर तिथेच अर्जुन यायला निघालेला असतो व प्रतिमाला काही गुंडांनी चाकूचा धाक दाखवून घेरलेलं असतं. सायलीला मोठा धक्काच बसतो. सायली पळतच पायऱ्यांजवळ येते आणि ती मोठ्यानेच अर्जुन सर असे जोराची हाक मारते. अर्जुनचं लक्ष सायलीकडे जातं. तेव्हा अर्जुन खूपच खुश होतो आणि म्हणतो की मिसेस सायली तुम्ही इथे? तर सायली तिथे आता म्हणते की अर्जुन सर, प्रतिमा आत्या. त्याच वेळेस अर्जुनने सायलीने दाखवलेल्या इशाऱ्याकडे लक्ष जातं. तिथेच प्रतिमाला काही गुंडांनी घेरलेलं असतं. तर रविराजांचं देखील तिकडे लक्ष जातं. सायलीच्या आवाजाने सर्वच जण सावध झालेले असतात. नागराज त्या गुंडांना तेथून आता सटकण्यासाठी सांगतो. तर अर्जुन पळत जाऊन त्यातल्या एका गुंडाला धरतो आणि मारायला लागतो, परंतु तो गुंड अर्जुनला जोराचा ढकलतो आणि तेथून पळ काढतो. सायलीचं अचानक लक्ष गेल्यामुळे प्रतिमाचे तिथे प्राण वाचलेले असतात. प्रतिमा किडनॅप होण्यापासून वाचलेली असते. अर्जुन त्या गुंडाच्या मागे पळत जातो, परंतु ते गुंड त्याच्या हाती लागत नाहीत. तर प्रियाचा व नागराजचा प्लॅन तिथेच फसलेला असतो. अर्जुन सायलीने तो प्लॅन उधळून लावलेला असतो. प्रतिमा खूपच घाबरलेली असते. रविराज, अर्जुन, सायली पटकन पळत येऊन प्रतिमाला आता तिथे धीर देत असतात, तिला आधार देतात व प्रतिमाला विचारतात की तुला काही झालं तर नाही ना? तेव्हा सायलीला प्रतिमा खट्टमिठी मारते आणि खूप रडायला लागते. तर प्रतिमाला रविराज व अर्जुन तिथे समजावतात की प्रतिमा त्या, हे बघ तू घाबरू नको जाऊस, काही झालेलं नाहीये आणि ते गुंड कोण होते हे मी लवकर शोधून काढेन. मी त्यांचे चेहरे पाहिलेले आहेत. पोलिसात आपण कंप्लेंट करूयात. तर अर्जुन तिथे रविराजांना सांगतो की सिनियर, तू लवकरात लवकर प्रतिमा त्यांना घेऊन घरी जा आणि हवं असेल तर त्यांना ना डॉक्टरांकडे घेऊन जा, त्या खूप जास्त घाबरून गेले आहेत. तर तिथे आता नागराज म्हणतो की अर्जुनचं बरोबर आहे, आपल्याला सर्वात आधी प्रतिमा वहिनींना घरी घेऊन जावं लागेल, त्या तिथेच सेफ राहतील. परंतु आता तिथे रविराज व अर्जुन सायली यांना कळत नसतं की ते गुंड होते तरी कोण, त्यांनी प्रतिमाला का घेरलं असावं, का चाकूचा धाक दाखवून घाबरवत असावेत, त्यांचा हेतू काय होता हे कोणाच्याही तिथे लक्षात आलेलं नसतं. प्रिया व नागराजचा प्लॅन आता पुरता फसलेला असतो. तर अर्जुनला तिथे आता सायली देखील भेटलेली असते आणि त्याचबरोबर सायलीमुळे प्रतिमाचे प्राण वाचलेले असतात, ती किडनॅप होण्यापासून वाचलेली असते. अर्जुन आता सायलीला त्याने शोधून काढला आहे, परंतु सायलीचे ज्या मनात गैरसमज पसरलेले आहेत ते गैरसमज अर्जुन आता दूर कसे करणार ते पाहणं खूप मनोरंजक ठरतं.